एका छोट्या गावात नैना आणि तिची सासू शकुंतला देवी एकत्र राहत होत्या. नैना ही एक सीधी साधी हुशार मुलगी होती, तर तिची सासू शकुंतला देवी अत्यंत लोभी आणि धूर्त होती. नैनाचे लग्न होऊन काहीच महिने झाले होते तरी तिचे सासू सासऱ्यांच्या भानगडीचा सामना करावा लागत होता. शकुंतला देवींना एकच ध्यास होता, कोणत्याही मार्गाने जास्तीत जास्त पैसा गोळा करायचा. ती आपला मुलगा राजूला नैनाकडनं पैसे आणायला सांगत होती. राजू आपल्या कामात व्यस्त असायचा. अनेकदा आईच्या बोलण्याकडे तो दुर्लक्ष करायचा. नैनाला या अवस्थेत अडकलेले पाहून तिला वाटले की आता आपल्याला सासूच्या लोभाच्या पद्धतीने सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नैनाने सासूच्या लालचेचा फायदा करून घेण्याचा विचार केला. एके दिवशी तिने एक बेत आखला. तिने आपले जुने कपडे काढले आणि त्यावर थोडा चिखल आणि पाणी टाकून ते जुने आणि घाण केले. मग तिने ते कपडे तिच्या सासूसमोर आणले आणि म्हणाली, आई, हे कपडे आता घालायला योग्य नाहीत. मला काही नवीन कपडे घ्यावे लागतील. शकुंतला देवीने पाहिले की कपडे खरोखरच जुने झाले आहेत. नैनाला नवीन कपडे घ्यायला दिले नाहीत तर लोक काय म्हणतील असा प्रश्न तिला पडला. म्हणून त्यांनी आपले पैसे नैनाला दिले आणि म्हणले, जा, छान कपडे खरेदी कर. त्या पैशातून नैनाने काही जुने कपडे घेतले आणि उरलेले पैसे वाचवले. अशा प्रकारे तिने पहिल्या चालीत सासूचा पराभव केला. नैनाने तिच्या सासूच्या लोभाचा आणखी पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी ती सासूबाईंना म्हणाली, आई, गावाजवळ नवीन बाजार भरला आहे. तिथे खूप स्वस्त आणि चांगला माल मिळतो. आपण जाऊन तिथे खरेदी करूया. हे ऐकून शकुंतला देवीला खूप आनंद झाला. तिकडे जाऊन स्वस्त माल घेतला तर पैसे वाचतील असे तिला वाटले. ती लगेच तयार झाले आणि नैनासोबत बाजारात जायचे ठरवले. जेव्हा ते बाजारात पोचले तेव्हा नैना शकुंतला देवीला प्रत्येक दुकानात घेऊन जायची आणि महागड्या वस्तू दाखवू लागली. हे सर्व पाहून शकुंतला देवीला वाटले की इथे स्वस्त काहीच नाहीये. नैनाला म्हणाली, इथे सर्व काही महाग आहे. आपण इथे का आलो आहोत? नैना हसत हसत म्हणाली, आई, मी ऐकलं होतं की इथे स्वस्त आणि चांगल्या वस्तू मिळतील. कदाचित त्या शोधासाठी आपल्याला थोडी मेहनत करावी लागेल. शकुंतला देवीने खूप प्रयत्न केले पण त्यांना स्वस्त वस्तू सापडली नाही. ती थकून घरी परतली आणि आतापासून नैनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही असा विचार करू लागली. एके दिवशी नैना गावातील पंडितजींना घरी बोलवले आणि त्यांना म्हणाली, पंडितजी, माझी सासू खूप लोभी आहे आणि त्यांना पैशावर खूप प्रेम आहे. तुम्ही मला मदत करू शकता का? पंडितजीने नैनाचे म्हणणे ऐकले आणि तिला एक योजना सुचवली. ते म्हणाले, तुझ्या सासूंना सांग की गावातल्या एका मंदिराजवळ खूप जुना खजिना लपलेला आहे, पण तो खजिना त्यांनाच सापडेल जे खऱ्या मनाने पूजा करतील. नैनाने पंडितांचे म्हणणे ऐकले आणि ही बातमी सासूला दिली. हे ऐकून शकुंतला देवीला खूप आनंद झाला. तिला वाटलं की हा खजिना तिला मिळाला तर तिचा सर्व लोभ पूर्ण होईल. तिने लगेच मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. मंदिरात पोचल्यावर पंडितजींनी शकुंतला देवी म्हणाले, शकुंतला देवी, या खजिन्याच्या पूजेसाठी तुम्हाला महिनाभर इथे राहावे लागेल आणि रात्रंदिवस पूजा करावी लागेल. तुम्ही तयार आहेस का? शकुंतला देवीने विचार केला की एका महिन्याच्या मेहनतीच्या मोबदल्यात हा खजिना मिळेल तर हा खूप चांगला फायदेशीर करार ठरेल. 1 महिन्यानंतर पंडितजींनी शकुंतला देवीला म्हणाले, तुमची पूजा यशस्वी झाली. आता तुम्हाला हा खजिना मिळेल. हे ऐकून शकुंतला देवीला खूप आनंद झाला आणि हे सर्व हौस पूर्ण होईल असे तिला वाटले. पंडितजी म्हणाले, घरी घेऊन जा आणि उघडा. शकुंतला देवीने पेटी
घेऊन आनंदाने घरी परतला. त्यांनी पेटी उघडली आणि त्यात फक्त काही जुनी नाणी आणि मोती भरलेली दिसली. ती आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली, हा कसला खजिना आहे? नैना हसली आणि म्हणाली, आई, हा खजिना नाही, तुमच्या मेहनतीचे फळ आहे. लोभ नेहमीच वाईटात संपतो हे तुम्हाला आता समजलेच असेल. शकुंतला देवीला तिची चूक समजली आणि त्यांनी नैनाची माफी मागितली. त्यांनी आपला लोभ सोडला आणि दोघेही आनंदाने एकत्र राहू लागले. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.